चौधरी सर आहेत का? हो चौधरी सर आहेत. हो सर, मी ते युट्यूबला बघितली बरीचशी माहिती तुमची. बर मी राऊर येऊन बोलतोय. बर कसं काय राहील परिस्थिती ऑगस्टमध्ये? मी संपूर्ण डिटेल्स आहे ना त्या ह्याच्यात व्हिडिओ मध्ये बोललेलो आहे. असं जे शेतकऱ्यांशी संवाद जे झालेत ना ते व्यवस्थित ऐका. हो बरोबर आहे, पण आमचं पहिलं वर्ष आहे सर. बर बाग व्यवस्थित आहे. बर मला वाटलं तर मी व्हिडिओ पाठवतो. व्हॉट्सअप नंबर आहे का तुमचा? नाही नाही व्हिडिओ कोणाला पाठवू नका. इच्छुक बी नका करू. माझ्यासारखा म्हणून अरे वा छान आहे चांगला विकेल. पण तुम्हाला त्या वेळेस आहे ना ज्यावेळेस माल काढायला येईल ना त्याच्या हो 4 दिवस अगोदर मोकळं यायचं मार्केटला. बर 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 सर. नंतर माल आणायचा. कुठल्याही आडत्याला कुठल्या व्यापाऱ्याला. व्यापारी जागेवर खरेदी करणारा आपल्याला बाजार मंदी होईल सांगणार. आडत्याच्या वेळेस मार्केटला तुम्ही माझ्यासारख्याला फोटो पाठवाल त्यावेळेस हो मी चांगला आहे चांगल्या रेटमध्ये विकतो आणि नंतर तिथं कमी जातो त्यावेळेस आपली निराशा होते. त्यामुळे कधीही व्हिडिओ आमची चेक करत जा युट्यूबची बरं. निलावाची आणि नाही, तुमची माहिती खरोखर चांगली असते. मी बघतोय आता आमचं पहिलं वर्ष आहे तुमची. बरोबर आम्ही माल तिकडेच आणणार तुमच्याकडे, इकडे नाशिक किंवा पुण्याला हो 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 जाणार नाही काय नाही. मी कारण काय तुमचं सांगतो एकदम की शेवट शेतकरी असतो अपेक्षा असते हो आणि त्या लालचीपायी आपण तिथं जातो आपण फसतो. हे हो फसू नये बरोबर म्हणून मी शेतकऱ्यांना नेहमी सांगतो की भले आपला थोडा वेळ जाईल पण माल बागेचा तोडल्यानंतर तुम्हाला विकावंच लागणार आहे. पण त्याच्या हो आधी बरोबर आहे. बरोबर आहे ना सर. हो तर काय होतं की तुम्ही खूप मेहनत केलेली आहे कष्ट केलेली आहे आणि अपेक्षाचं ओझ त्याच्याकडे तुम्ही मला त्या पिकाकडे ठेवलेलं आहे की खूप अपेक्षा आहेत त्या पिकाकडनं. हो बरोबर आहे सर. आपला सगळा जीव त्याच्यावरच असतो, त्याच्यावर अवलंबून. सगळा जीव त्याच्यावर असतो बरोबर आहे. आणि मग अपेक्षाची निराशा झाली ना की मग गडबड होती. आता आम्ही आतापर्यंत प्रत्येक संकटातून वाचत गेलोय. हा वादळातून गारातून माल चांगला आहे. हम्म. आता पुढे निसर्गाने साथ दिली पाहिजे. नाही नाही देईल यावर्षी निसर्ग साथ देईल. जेवढा आता थोडासा पाऊस मापातच आहे. जास्त पावसाळा होतो त्यावेळेस मालांचं नुकसान होतं. हो बरोबर आहे. हा त्यामुळं आपण एखादं स्थळ शोधायच्या अगोदर मुलगी आपली एखाद्याच्या घरी द्यायच्या अगोदर 4 पाहुण्यांकडे आपण पाहूनच देतो. हो तसं हो हे हो पिकाचं आहे बघा. बरोबर आहे सर. हा बरोबर आहे तुमचं. हो त्यामुळं आम्ही तुमच्याकडे अगोदर आहे ना, ज्या वेळेस बाग आपल्याला उतरायचं त्यावेळेस आम्ही इकडे नाशिकला एक चक्कर मारू, तुमच्याकडे संपर्क करू. हो नाशिक आहे जवळ आम्हाला इकडून राऊरीतून. हो 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 तिकडे येऊ. हा आम्हाला ते तुम्ही पाहतो ना व्हिडिओ, एकदम योग्य पटतंय तुमची माहिती आम्हाला. ही माहिती अशी तुम्हाला कोण सहजासहजी देणार नाही. प्रत्येक नाही नाही, जण खरं हा शेतकऱ्यांच्या हिताची माहिती पूर्ण. हो कारण प्रत्येक जण आपला स्वार्थ साधण्यासाठी समोरच्याला नुकसान होते का फायदा होतो ते न पाहता आपला फायदा कसा होईल ते पाहत असतो. बरोबर आहे ना. पण माझं उलट आहे की मी शेतकऱ्याला फसवून देत नाही. तुम्ही नाही पूर्ण व्हिडिओ बघत असतो मी तुमची. मला आता पटतेत ना सगळे. जागेवरती देण्याच्या पूर्वी पण मार्केटचा अंदाज घ्या. हो जागेवर कोण देईन कुठं ते फासाफसी आपलं तुमच्याकडे आणणार आहे माल. बीड मध्ये एक शेतकऱ्यांनी परवा दिवशी मी व्हिडिओ बनवली होती. 140 पर्यंत त्याला मागत होते. ज्यावेळेस आपलं युट्यूब चालू झालं त्यांना हा. अपेक्षा मी सांगितल्याप्रमाणे त्यांनी ठेवली आणि 191 नी सौदा झाला. आता ते मी त्या बागेत जाणार आहे त्या शेतकऱ्याचा सन्मान करणार आहे की तुम्ही जागरूक राहिला. आज 4-4.5 लाख रुपये त्यांचे वाढलेत निम्म्या बागेत. त्यांनी विरळून माल दिलेला आहे, संपूर्ण पण दिलेला नाहीये. मग शेतकऱ्याचा फायदाच आहे ना याच्यामध्ये. शेतकऱ्याचा फायदाच झाला पाहिजे. शेवट शेतकरी किती कष्ट करतो त्या शेतकऱ्याला माहिती आहे. आडत्याला व्यापाऱ्याला त्याची जाण असली पाहिजे तर तो खऱ्या अर्थाने न्याय देऊ शकतो. बरोबर सर. हा मुलाकडून नंबर घेतला. त्या मुलगा मग व्हिडिओ पाहत होतो मी. म्हटलं सरांशी बोलायचंय मला. मग बिजी सांगत होते, फोन चालू होता तुमचा. बर राऊर तालुक्यात कुठलं गाव आहे आमचं? आम्ही खडंबा गाव आहे आमचं. बर खडंबा. हा मुळा धरणाजवळ. बर चालेल. ऑगस्ट मध्ये तुम्ही पुन्हा फोन करा किंवा एकदा नाशिक आणि पुणे दोन्हीकडे मोकळे या. हो सर. हो चालेल. हो चालेल ना. यावर्षी आपल्याला पैसे बनवायचेतच. या भावनेने अभ्यास करा. हो चालेल. ठीक आहे. चालेल काय अडचण आली मला फोन करा. हो सर चालेल. ओके धन्यवाद. ओके.